हॅलो, नमस्ते. हाऊ आर यू ऑल? मी पण मस्त आहे. आज आपल्याला हवं तर कसं मिळवायचं ह्याच्याबद्दल थोडंसं मी बोलणार आहे. आणि हे खरं खरं घडते बरं का. तुम्ही प्रयत्न करून बघा. जे काही तुमची इच्छा आहे, आकांक्षा आहे, पण ती तुमची इच्छा आकांक्षा अगदी मनापासून असायला पाहिजे. मला हे मिळवायचं आहे. तर काही असू देत, मोठा बंगला असू देत, चांगली नोकरी असू देत, गाडी असू देत, काही मला हे मिळवायचंच आहे. तसं तुम्हाला काही तुमची इच्छा असली की हे आपण कसं मिळवायचं हे तंत्र आणि मंत्र मी तुम्हाला आज शिकवणार आहे. अगदी सोपं आहे. ह्याला वेगवेगळ्या नावानं पण म्हणतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन, वेगवेगळे नावं आहेत. आणि आपल्याला माहीत आहे, अहो ह्या जगात, ह्या प्रपंचात पैसे काही कमी आहेत, ऐश्वर्य काही कमी आहे, हेल्थ काही कमी आहे, सुख काही कमी आहे, आनंद केवढा आहे? हो, भरपूर आहे. म्हणजे निसर्गात भरपूर आहे. मग मी कसं मिळवणार? तर जे काही मला पाहिजे तर मी कसं मिळवणार हेचं टेक्निक मी तुम्हाला आज शिकवणार आहे. आणि 100% हे सक्सेसफुल होते. पहिली गोष्ट, जे काही तुमची इच्छा आहे, तुमची आकांक्षा आहे, तर तुम्ही व्हिज्युअलायझेशन करायला शिका. व्हिज्युअलायझेशन करायचं म्हणजे काय? आपल्या डोळ्यासमोर चित्र आणायचं. सपोज तुम्हाला मोठं घर पाहिजे, मोठा बंगला पाहिजे. डोळ्यासमोर विचार करा ना, मोठं घर, असं माझं घर असणार आहे, घरासमोर असं मोठं गार्डन असणार आहे. असं डोळ्यासमोर चित्र आणा पहिल्यांदा. आणि इमॅजिन करा तुम्ही ते घरचे मालक आहात. तुम्ही बसलाय घरात. हे डोळे समोर आणा. अतिशय सुंदर असं हे आहे. असं तुमचे डोळे समोर आणा. जसं काही आत्ता प्रेझेंट हे घडते, सध्या तुम्ही ते मोठे घरात आहात. तुम्ही मालक आहात ते घराचे. बघा किती सुंदर चित्र आहे. ह्याला म्हणतात व्हिज्युअलायझेशन. तसं जे काही तुमची इच्छा आहे, आता गाडी, मोठी गाडी तुम्हाला हवी आहे, ती इच्छा आहे, ते तुमचे डोळ्यासमोर असं व्हिज्युअलाइज करा. आणि ॲज इफ तुम्ही प्रेझेंट, सत्य, वर्तमानात तसं राहता, हे पण हे करा. हे झालं व्हिज्युअलायझेशन. आणि विजन बोर्ड बनवा. म्हणजे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करा. हवं ते लिहून ठेवा. तुम्हाला काय काय पाहिजे तर त्याचे फोटो हवे ते गोळा करा. आणि सपोज तुम्हाला एखादी गाडी असली, गाडी घ्यायची आहे, तुमच्या रूममध्ये ते गाडीचं चित्र चिकटवून ठेवा. काही असू देत, जॉब असेल, बँक बॅलन्स असेल, काही असेल, पाहिजे ते तुम्ही स्वतः स्केच करा. तुम्ही चांगले आर्टिस्ट आहात, तुम्ही चांगलं ड्रॉइंग काढता, तुम्हाला रंगसंगत छान कळते, अगदी सुंदरसं चित्र काढा आणि भिंतीत लावून ठेवा. तर जसं काही तुमचे डोळे समोर तर कायम असायला पाहिजे. आणि तुमचे पंचेंद्रियांचं पण कंप्लीट वापर करा. सपोज तुम्ही छान घरात राहता, नवीन घरात, समोर मोठं गार्डन आहे, हा फुलांचा वास किती छान येतो,
नवीन घरातला नवीन काय डोळे पंचेंद्रिय आपल्याला माहिती आहे, नाक डोळे हे सगळं तुम्ही ते पंचेंद्रियांचा वापर करून त्याचं ज्ञान घ्या. म्हणजे रिअल लाईफ हे खरं खरं आता घडते असं हे करा. आणि हे सगळ्याचं मेंटल रिहर्सल करा. म्हणजे नुसतं एकदा विचार करून नाही, सारखं विचार तुमचे डोकेत राहू देत. तुम्ही गप्प डोळे मिटून बसलात तरी सिनेमा बघून आल्यावर तुम्ही डोळे मिटलात की कसं सिनेमाची चित्र डोळ्यासमोर दिसतात, तसं तुमचे इच्छेचं चित्र तुमचे डोळे समोर दिसायला पाहिजे. सक्सेस मॅप त्याच्यासाठी तयार करा. आणि काय म्हणताना पॉझिटिव्हली विचार करा. पॉझिटिव्हली विचार करायचं म्हणजे काय? सपोज मला मोठं घर पाहिजे, मला मोठं घर पाहिजे, हे पॉझिटिव्ह विचार झाला. मला लहान घर नको आहे, हे नेगेटिव्ह झालं. तुम्ही लहान घराला अट्रॅक्ट करता असं होता कामा नये. त्यामुळे कुठली गोष्ट पॉझिटिव्हली घ्या, पॉझिटिव्हली बोला. का म्हणजे जे काही तुम्ही बोलता का नाही तर आपले मनात सबकॉन्शियस माइंडला जाऊन सांगते. त्याचं सबकॉन्शियस माइंड लिहून ठेवते. त्याला राईट रॉंग काही कळत नसते सबकॉन्शियस माइंडला. जे काही ऐकते तेवढंच. त्यामुळे बिग हाऊस म्हणालात की बिग हाऊस. त्यामुळे हे तुम्ही सबकॉन्शियस माइंडला सारखं सांगत राहावा. आणि हे सगळं करताना मन आपलं कसं असायला पाहिजे? शांत, समाधानी. हे तुम्हाला शांत मन तुम्ही कसं ठेवू शकता? ह्याला मेडिटेशन इज इम्पॉर्टंट. त्यामुळे मेडिटेशन करा. एटलिस्ट मिनिमम 2 वेळेला करा. सकाळी उठलं की आणि रात्री झोपायच्या आधी. ह्या वेळा मी कशाला सांगते म्हणजे तेव्हा सगळं काही शांत असते. आपलं मन शांत असलं तरच आपण हे सगळं अट्रॅक्ट करू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना तुम्ही म्हणाल, मॅडम मला अगदी छानपैकी जेवायला पाहिजे, मी नुसतं खोलीत बसून ते ताट माझे डोळे समोर आणलं, पंचपक्वान्नाचं ताट येऊ देत म्हटलं की येईल का? नाही. कुठल्याही कामाला आपल्याला मेहनत करावी लागते. त्यामुळे जे काम तुम्ही करता किंवा बिझनेस करत असाल तर बिझनेस, काही जे तुम्ही करता तर अगदी मन लावून करा. पूजा समजून करा. अगदी मनापासून तर काम करा. त्यामुळे हे मनापासून पूजा समजून आपण काम केलं का नाही, आपलं मन पण शांत राहते. आणि हे तुम्ही केलेलं मनापासून केलेलं काम हे एक पूजेचं स्वरूप आहे. हे तुमचे सबकॉन्शियसला, त्या इच्छेला सपोर्ट करते. त्यामुळे जे काही आपली इच्छा आहे, जे काही आपलं स्वप्न आहे, हे आपण रियालिटीमध्ये आणू शकतो. ह्याला पाहिजे लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन. हे सगळं आपले डोळेसमोर चित्र तयार करून आपण आपले डोळेसमोर आणलं. असं काही प्रेझेंटमध्ये मी हे जगतीये, आत्ता मी हे सगळं बघतीये, असं तुम्ही फॉलो करा. जे तुमचं काम तुम्ही करता तर मन लावून करा. तुमचं सगळ्या तुमच्या इच्छा, तुमचं स्वप्न खरं खरं बनते.
तुम्हालाच आश्चर्य वाटेल हे सगळं कसं झालं. पण हे सगळ्याला बी पॉझिटिव्ह. कधी नेगेटिव्ह कोणाबद्दलही बिलकुल नेगेटिव्ह विचार करायचा नाही. पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवायचं आणि व्यवस्थितपणे आपण आपलं काम करत राहायचं. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. करून तर बघा, म्हणजे तुम्हाला कळेल आणि मला पण कळवा.